हाय गाईज, मी रक्षा. आजच्या व्लॉगमध्ये आपण चाललो आहोत सगळ्यांना फक्त विसापूर माहीत असलेल्या किल्ल्यावर, पण इतिहास सांगतो त्याचं खरं नाव संबळगड. आम्ही निघालो पहाटे 5 वाजता पुण्याहून विसापूर किल्ल्याच्या ट्रेकसाठी. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि तिथूनच ट्रेकची सुरुवात झाली. ट्रेकच्या सुरुवातीलाच आपल्याला महारुद्र मारुती मंदिर दिसतं. इथून पुढे जाताना असं वाटतं की आपण घनदाट जंगलातून चाललो आहोत. वाट खूपच अरुंद आहे आणि हा ट्रेक करताना पाय दगडावरून टाकावे लागतात. संपूर्ण ट्रेक दगडामधूनच जातो, म्हणून सावधगिरी बाळगा. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला चापेटदार मारुती दिसतो. साधारण 1 तासाचा ट्रेक झाल्यानंतर आम्ही अखेर गडावर पोहोचलो. ब्रिटिश काळात या गडावर मोठ्या प्रमाणावर तोफखाना ठेवण्यात आला होता. आजही इथे जुने तट, बुरुज आणि दगडी पायऱ्या आणि तोफाचे अवशेष स्पष्टपणे पाहायला मिळतात. इथे प्राचीन काळातील महादेव मंदिर पाहायला मिळतं. गडावर पोहोचून वाटलं की इतिहास फक्त पुस्तके वाचायला नसतो, तो इथल्या दगडांमध्ये, पायऱ्यांमध्ये आणि हवेत जिवंत आहे. जर तुम्हाला ट्रेकिंग, निसर्ग आणि इतिहास आवडत असेल तर संबळगड नक्की भेट द्या. जय भवानी.